अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत युद्धाबाबत मोठं वक्तव्य केलंय। इराणची लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरू राहणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। आतापर्यंत इराणच्या 7,000हून अधिक ठिकाणांना उद्ध्वस्त केलं, त्याबरोबरच इराणची सैनिकी ताकद मोठ्या प्रमाणावरती कमकुवत केल्याचा दावा देखील ट्रम्प यांनी केलाय। तर जपानला 90% तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मिळतं, त्यामुळे जपान आणि चीननं आम्हाला मदत करावी अशी विनंती देखील ट्रम्प यांनी केली। युद्धाची भाषा करणाऱ्या ट्रम्प यांना आता त्यांचीच युद्धखोरी ही महागात पडताना दिसते। ट्रम्प यांनी जागतिक तेल पुरवठ्यावरती परिणाम होऊ नये म्हणून काही देशांना संयुक्त नौदल पेट्रोलिंग करण्याचा प्रस्ताव दिला। प्रामुख्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीत गस्त घालण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव आहे। मात्र ऑस्ट्रेलियानं हा प्रस्ताव साफ धुडकावलाय। तेल ग्राहक देशांनी मिळून तेल टँकर्सची सुरक्षा करावी असा ट्रम्प यांचा प्रस्ताव होता, तर ऑस्ट्रेलियानंतर जपाननं देखील डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारलेला आहे। होर्मुझमध्ये जहाजांच्या संरक्षणासाठी नौदल पाठवण्याचा विचार नाही असं स्पष्टीकरण पंतप्रधान सोनई ताकाईची यांनी दिलंय। आम्हाला स्वतंत्रपणे काय करता येतं ते पाहत आहोत असं देखील ताकाईची म्हणाले। त्यामुळे ट्रम्प यांची मोठी कोंडी झालेली आहे। तर त्याचवेळी ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना देखील इशारा दिलाय। होर्मुझची सुरक्षा करण्यामध्ये मदत केली नाही तर शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी बैठक ही पुढे ढकलण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। यावरती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं देखील प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही देशांच्या नेत्यांमधील चर्चा महत्त्वाची असते, त्याबरोबरच ट्रम्प यांच्या भेटीच्या मुद्द्यावरती चर्चा ही अद्यापही सुरू असल्याचं चीननं म्हटलंय। चीन पुन्हा सर्वांना आवाहन करतो की तातडीनं लष्करी हालचाली थांबवाव्यात आणि तणाव कमी करण्यासाठी चीन कटिबद्ध असल्याचं देखील चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे तोंडघशी पडलेल्या ट्रम्प यांनी नाटो देशांना मात्र कठोर इशारा दिलाय। इराण विरोधातील संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेसाठी नाटो देशांनी अमेरिकेसोबत उभं राहिलं पाहिजे असा ट्रम्प यांचा आग्रह आहे। त्याबरोबरच नाटो देशांनी सहकार्य केलं नाही तर त्यांच्या सुरक्षेवरती आणि भविष्यातील संबंधांवरती परिणाम होऊ शकतो असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। सहकार्य न केल्यास या देशांचं भविष्य हे वाईट असेल असा ट्रम्प यांनी दावा केलाय। जगातील तेल वाहतुकीचा मोठा भाग हा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असल्यामुळे त्याची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं ट्रम्प यांनी नमूद केलंय। तर यानंतर नाटो म्हणजे नेमकं काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। एकमेकांच्या सुरक्षेसाठी एकत्र काम करणारी अमेरिका युरोपमधील देशांची ही लष्करी संघटना आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप उत्तर अमेरिकेतील देशांकडून परस्पर संरक्षणासाठी हिची स्थापना करण्यात आली। एखाद्या सदस्य देशावरती हल्ला झाल्यास तो सर्व देशांवरती हल्ला मानला जातो। सध्या नाटोमध्ये 30 पेक्षा जास्त सदस्य देश आहेत। अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा, स्पेन, तुर्की, पोलंड, नेदरलँड, नॉर्वे आणि ग्रीस याच्यासह अनेक देशांचा यामध्ये समावेश आहे। दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मृत्यूच्या अफवांदरम्यान नवा व्हिडिओ जारी केलाय। साधारण 90 सेकंदांचा हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलाय। यापूर्वी रविवारी देखील त्यांनी कॉफी पितानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूबाबतच्या अफवांची खिल्ली उडवलेली होती। नव्या व्हिडिओमुळे नेतान्याहू जेरुसलेम जवळच्या टेकड्यांवरील एका व्ह्यू पॉइंटवरती लोकांशी संवाद साधताना दिसतात। हा व्हिडिओ कालच रेकॉर्ड करण्यात आलेला असावा असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय।
एलपीजी इंधनाचा साठा घेऊन निघालेलं शिवालिक जहाज काल संध्याकाळी 5 वाजता गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल झालंय. युद्धजन्य स्थिती असताना देखील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारं शिवालिक हे पहिलं भारतीय जहाज आहे. शिवालिक पाठोपाठ आज नंदादेवी हे जहाज साधारण 46,000 एलपीटी घेऊन भारतामध्ये दाखल होणार आहे. नंदादेवी जहाज आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास जामनगरच्या वाडीनार या बंदरावरती पोहोचेल. तर त्याचवेळी भारताचा झेंडा असलेलं तेलवाहू जहाज यूएईच्या फुजैरामधून सुखरूप भारताकडे रवाना झालंय, अशी माहितीही केंद्र सरकारनं दिली आहे. भारताचा झेंडा असणारं जगलाडकी हे जहाज तेल भरत असताना फुजैराह या तेल केंद्रावरती शनिवारी हल्ला झालेला होता. मात्र सुमारे 80,800 टन कच्चं तेल घेऊन जगलाडकी हे जहाज काल सकाळी 10:30 वाजता फुजैराहमधून सुखरूप भारताच्या दिशेनं निघालंय. पश्चिम आशियातील युद्धग्रस्त भागामधून सुखरूप येणारं हे 4थं भारतीय जहाज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.